पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. खरंच मनावर घेतलं, सगळे ड्रेसेस ठेवून दिले आणि एक इतकी गोड साडी घेतली आहे माहिती विकत, खूप सुंदर दिसते. पण पोशाख तसेच हा ग बाई, काय छान दिसते ग बाई. तू बस बस, मी तुझी दृष्ट काढते. बस बस बस. आले आले, मी मोरे घेऊन आले. थांब का. वा वल्ले, बरं झालं हा तू साडी नेसलीस ते. ते पंजाबी पोशाख वगैरे कशाला घालायचं उगाच. आपला महाराष्ट्रीयन पोशाखच इतका उत्तम आहे ना की दुसरं काही घालायची गरजच नाहीये. अप्पा, वल्ली कुठल्याही पोशाखात छानच दिसते. हा, मुलगी कोणाची आहे? तरी छान दिसते. अरे विनोदाचा भाग सोडून द्या हो. पण काय या तुमच्या पोशाख साडी या गोंधळामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती आहे सांगू शकाल? कुठली? दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम. कपडे काय आज हे उद्या ते असे घालता येतील, पण काय आहे आपला माणूस हा आपल्या बरोबर हवा. एकमेकांबरोबर असलेली सोबत महत्वाची. अगं बाई वल्ले, बस 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 बस, मला तुझी दृष्ट काढायची. हो बस 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 बस. मी फोटो काढते. मग मी तुला फोटो घेता येईल. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, तुमच्याकडे वाईट दृष्टीनं बघणाऱ्यांची सगळ्यांची दृष्ट्या अगदी याच्यात जळून खाक होऊ दे. आणि माझ्या सचिनचा आणि वल्लीचा आयुष्य अगदी आनंदी राहू दे रे बाबा. अरे वा, सगळे किती खुश दिसतात. वल्लीची साडी पण मस्त आहे. अरे चा, पट्या कसा नाहीये इथे? कुठे असेल? जाऊ दे, मी का विचार करते एवढा. उलटी कशाने होते आता? काय खाल्लं मी काल रात्री? अरे देवा, सचिनला सांगायला हवं. काय करतेस तू? काय वास सुटला बेसनाचा मस्त. अरे बेसनाचे लाडू केले ना, घे घे. मावशी येतो का? हा, अरे डबा दे पटकन. हो हे घे, हा डबा घे. आणि खाद्दा हा पण घे. हे काय? अरे बेसनाचे लाडू केलेत ना. अगं मग मला देऊ नको. मला नाही मला देऊ नको. अरे काय, मी घरी आल्यावर खाईन. काय होतं, ऑफिसला गेलं ना लाडू वगैरे घेऊन, माझ्या वाट्याला काहीच येत नाही. लोक परस्पर डबा काढून घेतात आणि म्हणतात तुला काय घरी पण खाता येतं ना, तुम्ही घरी खा सर. आम्ही इकडे, मी संध्याकाळी घरी आल्यावर खाईन. मला नको. हा डबा तुझ्यासाठी नाहीये, अनामिकासाठी आहे. मग तू दे, मी नाही देणार. अरे असं काय करतोस? मी काय आता रिक्षा करून तिच्या घरी जाऊ का आणि तिला डबा देऊ? तुला ऑफिस मध्ये भेटेल ना ती, मग दे की एवढा डबा. काय माझा एवढं काम कर ना. मी देणार नाही. मी कुरिअरवाला आहे का? बरं ठीक आहे, नको देऊस. मी जाईन, रिक्षा करून तिच्या घरी जाईन आणि दे. अरे काय आता ना, रिक्षाने जरी गेलं तरी दुपारी इतकं ऊन लागतं, जीव अगदी घाबरा होऊन जातो. पण काय हरकत नाही रे, जाऊ दे, जाऊ दे, काळजी करू नकोस.
कसं रे, काल बिचाऱ्या पोरीने एवढी पार्टी केली, पण काय झालं त्या पार्टीत? तिचा बिचारीचा चेहरा पडला. आणि तिला लाडू आवडतात म्हटलं, तिला हे बघून तरी बरं वाटेल ना, म्हणून त्या हरकत ओ नाही. ओ ए अभिनय सम्राज्ञी पुरे देतो. तू काय किती करतेस हं? तू ना खरं तर मेस बंद कर आणि अभिनयाचा क्लास चालू कर. चल. बिचारा दादा. आई ग, खरंच ग बाई. हा. मावशी बघ ना ग, माझं आणि वल्लीचं सगळं छान झालं आता. मला वाटतं यांचं पण दोघांचं झालं पाहिजे ना ग, म्हणजे मग आपल्या घरात सगळं छान. या दोघांचा पण आनंदी आनंद आणि मी आणि वल्ली काय आम्ही आहोतच आनंदात. अगं ग बाई माझ्या ग शोना. आय आय अजून एक दे ना लाडू. चल आता नाही. का? एक दिला ना. अगं त्याला डबा भरून दिलास अख्खा. त्याला नाही दिला, अनामिकाला दिलाय. मग तिला काय ना एक डबा भरून दिलास ना, मला दुसरा तर दे. नाही आता अगं? मिळणार नाही. किती आनंदात आहेत हे, किती बरं वाटतं यांना असं बघून. नाही नाही, सचिनला आता हे सगळं नको सांगायला. हे असं फार मोठं नसणार आहे, फक्त थोडं मळमळत आहे एवढंच. जाऊ दे, मीच जाईन डॉक्टरांकडे. हळू आजी नीट. अगं हळू हळू हळू. हा सावकाश सावकाश. हो आहे, नाही पडत आहे. हा. ए अगं माझा फोन इथेच आहे, वाजला होता का ग? नाही, कुणाचा येणार होता का फोन? अगं असं काय करतेस, आम्ही एक मिनी बस केली आहे ना एअरपोर्टवर जाण्यासाठी, तर सगळेजण जमलेत का नाही बघायला नको का? मलाच फोन करायला लावणार बघ आता हे सगळेजण. माय गॉड, कशी ऑर्गनायझर सुटतेस ग. चला चला, पुरे झालं आता. हं? आपण निघूया का? सगळ्यांच्या आधी आपल्याला पोचायला हवंय. बघितलंस का मला घालवायची किती घाई चालली आहे ती? घालवायचं काय त्यात? तुलाच हौस आहे ट्रिपला जायची. बरं त्या बसवाल्याला फोन करतेस का? विचार त्याला, तो पोचलाय का? हो करते करते. आणि हे बघ राधा, पुढच्या आठवड्यामध्ये नीलच्या घरचे लोक येणार आहेत भेटायला, सगळं ठरवायला. तुम्ही कामाला लागा. हा, मी आले की जोर वाढवते सगळा. हा, एक 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 मिनिट आजी. मम्मा तुला हाकलं होते तसं मला नको हाकलूस तू. सगळी म्हणते जसं की काउंटडाऊनच सुरू झालंय काय. चिल. अगं पण मग वेळेवर सगळी तयारी नको का करायला? मग आयत्या वेळी धावपळ नको म्हणून म्हटलं. काही धावपळ होणार नाहीये, आपण सगळं व्यवस्थित करूया. आता उगाच त्याची चर्चा नको. बरं आई, तू औषधं घेतलीस का बरोबर? बॅग मध्ये आहेत ना? हो घेतली आहेत ना. आणि तिथं आम्ही कुणी बघायला नाही आहोत म्हणून उगाच आईस्क्रीमवर आईस्क्रीम आणू नकोस. नाही खाणार, बर्फाचे गोळे खाणार आहे. आजी बघितलंस? आई, मी ऑफिसला जाता जाता ती जमणार आहेत सगळे तिथे, तिला सोडतो. हा ठीक आहे, चल. सर जरा चेक करा ना. अहो हे सनड्रीलला ऍड करा, म्हणजे ती टोटल मॅच होईल. मला करून पाठवा. हे सनड्रीलला ऍड करा. काय प्रॉब्लेम आहे? तुझा काय प्रॉब्लेम आहे? हा डबा तुमचा आहे म्हणून मी तुमच्या टेबलवर ठेव. हा डबा तुमचा आहे म्हणून मी तुमच्या टेबलवर ठेवला. तुम्ही घेत का नाही आहात? कारण तो माझा डबाच नाहीये.
अरे मी परत परत सांगतो डबा तुमचा आहे म्हणून तुमच्या टेबलवर ठेवलाय, तुमचा कसा नाहीये? काय जबरदस्ती आहे? तो डबा माझा नाहीये, मी माझा डबा घरनं घेऊन आले. अहो जाऊ दे, तुम्हाला काही कळतच नाही. हा माई मावशी, हा? हे डब्याचं प्रकरण जमलं बरं का? हो का? लाडवांचं दळणवळण करता करता त्या दोघांमध्ये सुद्धा शाब्दिक देवाणघेवाण व्हायला लागली आहे. चला उत्तम झालं. असेच मला प्रगती कळवत राहा बरं का. हो हो, कळवतो कळवतो. बाई उत्तम झालं. काय 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 कळत नाही मला? माझ्या मावशीची माया कळत नाही तुला? व्यवस्थित कळते मला. एक वेळ तुझा विक्षिप्तपणा कळत नाही म्हणालास ना तर समजू शकते मी. काही बोलतच नाहीस, काय डबाच काय ठेवून जात? मला हाऊस नाही डबा ठेवायची. मावशीने प्रेमाने तुझ्यासाठी डबा दिला होता म्हणून मी ठेवला होता. बरं दे तो डबा. आता नाही, आता नाही. अरे एकदा सांगायचंच ना, कुणी दिलाय डबा, का ठेवतोयस, कसं कळणार मला? हा एवढा सगळा घोळ झालाच नसता. दे बघू इथे डबा. तू इथे काय करतेस? अगं तो शिपाई म्हणाला मॅडम आत आहेत म्हणून आत आले. कॅबिन मध्ये नाही, ऑफिस मध्ये काय करतेस? अगं इथे जवळच माझं एक काम होतं. तो पत्ता काही सापडेना, धड कोणी काही नीट सांगेना. पण इथे इतकी तुझी म्हातारी आई उन्हातानातनं धडपडत आली आहे, तर तिला पाणी विचारशील का जाब विचारशील? जाब विचारत नाही आई, कारण विचारतीये. अगं बाई सांगितलं ना, पत्ता शोधायला मी मदत मागायला आली तुझी, आणि तू असं बोलते स्वतःच्या आईला? कमाल आहे काकू, तुम्ही त्यांच्याशी या स्वरात बोलताय आणि तरी त्यांनी तुमच्याशी प्रेमाने बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे. ते आम्ही मायलेकी काय ते बघून घेऊ. हा आई तू इथं का आलीयस? अगं मी कोर्टाच्या कामासाठी आले होते. पण एक मिनिट, आम्ही मायलेकी दोघी बोलतोय ना, तू का आमच्यामध्ये बोलतोयस? हो ना, तू का मध्ये बोलतोस? अरे कमाल आहे तुमची. म्हणजे जेव्हा मी ह्यांच्या बाजूनी बोलायचो की आई बरोबर म्हणते, आईचं ऐकलं पाहिजे, आणि ह्यांची बाजू घेऊन तुमच्याशी भांडायचो, तेव्हा तुम्ही माझ्याशी भांडायचा, मला जाब विचारायचा. आज मी तुमची बाजू घेऊन ह्यांना काहीतरी सांगतोय तरी तुम्ही मलाच बोलताय. अरे बाबानो, तुम्हाला जे काय भांडायचंय ते भांडा, सावकाश भांडत बसा. पण आता आधी तो पत्ता शोध आणि मला त्या पत्त्यावरती पोहोचवतो. तुला आईची काळजी वाटत असेल ना, तर किमान एवढं तरी जमतंय का बघ बाई. आई प्लीज जरा अतिपणा कमी कर. हो ऐका ना, भांडू नका, हा डबा घ्या आणि जा जा तुमची कामं करा. जा. आईला सोडून येते आणि मग कामच करणार आहे. हो, ऑफिस आवर्स सुरू आहेत. ऑफिस आवर्स मध्ये ऑफिसची कामं करायची, पर्सनल कामं ऑफिस आवर्स संपल्यावर करायची. एक मिनिट, तू माझा बॉस असल्यासारखा माझ्याशी का बोलतोयस? तुला आठवतंय ना, मी फ्रीलान्सर आहे, माझा काही संबंध नाहीये तुमच्या ऑफिसच्या वेळांशी. हॅलो, वेळेचा संबंध नाही, तुमचा संबंध आहे की नाही संबंध नाही वगैरे, याच्याशी माझा काही संबंध नाही, कळलं ना? ऑफिसच्या वेळेमध्ये फ्रीलान्सर असलात तरी काय करायचं आणि काय नाही करायचं याचे काही नियम आहेत, असं असतं काही ठरलेलं? हे बघ, तुझ्या या अर्थहीन बडबडीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या आईला सोडून येते. हा, डबा घ्या आणि जा काम करा, मला तुमचं तोंड बघायचं नाही. हॅलो, एक डबा द्यायचा होता फक्त. 2 वाक्य बोलायची चिंगुसी करता करता अर्धा तास खाल्लायस तू माझा पट्या. मलाही तुझं तोंड बघायचं नाहीये. आई चल. मावशी, हा प्लान सुद्धा फिसकटला. आता काय हो करायचं? मावशी कुठे आहेत? माई मावशी, अहो लवकर या ना. अगं बाई आले ग, आले. आणि हे काय, सौरभला नाही बोलवलं? काय रे सच्चू, मी तुला सांगितलं होतं ना त्याला हाक मार म्हणून. मी गेलो होतो, मग ओरडला तो माझ्यावरच, सारखं बोलू नका म्हणून. मी नाही जाणार परत. त्यांना म्हणावं मस्त झालेत पोहे, लवकर या. हो ग, हे पोहे ना असे गरम असताना खाण्यातच मजा असते, गार झाल्यानंतर ती मजा नाही येत ग. पण त्याचा मूड इतका खराब होता ना, त्याला कसली मजा कसला काय.
अरे पोहे खायला ये ना. भाऊजी सौरभा, ये माय मावशींनी गेलेत पोहे मस्त झालेत. खा पटकन, गरम गरम आहेत. दाणे पाहिजे? कसे पोहे केले? हा? मीठ कमी आहे, दाणे नाही. दाणे घालायचे ना पोह्यात. अरे घातले. आणि काय का तू बोलली नाहीस पोहे चांगले नाही झालेत. मी बदल. अरे सौरभ, अरे तुला सफरचंद कापून देऊ का? असं उपाशी पोटी नको. मला नको का काही. मी असं तुला ओरडायला नाही पाहिजे होतं. हल्ली का कोण जाणे माझी उगाचच कारण नसताना चिडचिड होते सगळ्यांवरच. मला माहितीये. नाही पण मी काही बोलणार नाही हो. मिस अनामिका सोडून या जगात मला बाकी प्रॉब्लेम्स आहेत. पण मी कुणाचं नावच घेतलं नाही. मिस अनामिकाचं नाव फक्त तुझ्याच तोंडी कसं काय येतं रे? माय मावशी मम्मा बोला. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राधे ऐक ना, कॉफी ठेवलीये मायक्रोवेव्ह मध्ये, गरम करून घे आणि प्लीज पोहे खाऊन घे. फोन घेऊन बसू नकोस, पोहे गार होतील. ओके मदर. पण मला एक सांग, एवढ्या 3 प्लेट्स कशासाठी? त्यामध्ये आजीसाठी आहे. आता ती आलीये म्हटल्यावर थोडं तिच्यासाठी काहीतरी करायला नको का? मदर लव्ह अँड ऑल. वा, करा करा. तसा माझाही विचार आहे की जरा बरं वागावं तिच्याशी. आव, अगं खरंच सांगते, मग आता लग्न झाल्यावरती सासरकडच्या 10 लोकांबरोबर ऍडजस्ट करावं लागणार आहे. स्वतःच्या आजीशी जरा चांगलं वागलं तर काय हरकत आहे. गुड आयडिया. शहाणं माझं बाळ. म्वा. खा पटपट. मी सांगितलंय. फोन बाजूला ठेवलाय. अरे इथे पण नाहीये. कमाल झाली. आईला लागतो म्हणून मी नाश्ता केला सकाळी सकाळी आणि हीच गायब आहे. अगं बाई, या हिमत्यानी माझीच बर्फी मला खायला नाही दिली तर काय करायचं? सुमार आणि स्वस्त असली तरी बरीच बरी आहे म्हणायची. पटवर्धनांच्या मानाने तर ठीकच. कुणी आहे का वाड्यात? कुणी आहे का वाड्यात? आले आले. तुम्ही? अगं बाई, असं स्वागत करतात का तुमच्यात पाहुण्यांचं उदास तोंडानी? असू दे म्हणा. नाही का आणि कोणी? तुम्ही आहात का? या ना, या आत या. येणार आहेच मी, पण म्हटलं बघूयात तरी. अचानक जाऊन धडकल्यावर पटवर्धनांच्यात कसं स्वागत करतात ते. हो त्यात के या ना, कधी या. हो का? बरंच गोड बोलता हो तुम्ही. तोंड देखलं नाही म्हणजे अगदी आमच्या अनामिकाच्या जिभेवर आहे तेवढी साखर नाही तुमच्यात, पण तुमच्या सुनेपेक्षा बरंच बरं म्हणायचं. या ना, या या आत या. इथेच का? हो. काय का खवट बाईला तुम्ही घरी कशाला घेऊ? मला आहे वरती. आपल्या अनामिकाची आई आहे ना ती. बसा ना, बसा. या. तुम्ही इथे काय बसला? चला ना आतमध्ये, चला आतमध्ये. असू दे. हो राहू दे. घ्या. पाणी घेतलंच पाहिजे. चहा तर तुम्ही विचारणार नसालच. तुम्ही चहा घेऊनच आला असाल असं म्हणणारे लोक तुम्ही. अहो विचारू की, आम्ही सगळ्यांचं ना अगदी छान आदरातिथ्य करतो. हवाय तुम्हाला चहा? अरे वा, होती तशी आहे हो तुमची सून, अजिबात बदलली नाही. जाऊ द्या, लहान आहे ती. असो, हे घ्या.
असो, मी मारे अपेक्षेने आले होते की गोष्टी मी सोडून गेले होते तशाच असतील. तुम्ही माझ्या विहीण असाल आणि सौरभ अनामिकाच्या डोक्यात प्रकाश पाडण्यात तुम्हाला काहीतरी यश आलं असेल. तुम्ही त्या दोघांना लग्नाला तयार केलं असेल. नाही हो, ते अजून लग्नाला तयार झालेले नाहीयेत. अहो, पण तुम्ही इतके वडीलधारे आजूबाजूला असताना सौरभ आणि अनामिकाचं फिसकटलंच कसं म्हणते मी. काल मी त्याच्या ऑफिसला गेले तर सौरभ धड बोलला सुद्धा नाही माझ्याशी. कसे बोलतील? नाही म्हणजे ते कामात असतील ना, आणि तुम्ही अशा न सांगता ऑफिसमध्ये जाणार, त्यांना आवडलं नसेल. अगं बाई, कालपर्यंत तू माझी चमची होतीस, आता तुझ्या भाऊजींची वकिली करायला लागलीस का? नाही, मी वकिली करत नाहीये, मी जे खरं आहे ना तेच बोलते. आणि आमचे भाऊजी ना असे चुकीचं वागत बोलत अजिबात नाहीत. हा. हो का? मग तुझे हे महान भाऊजी का बरं भांडलेत माझ्या मुलीशी? नाही म्हणजे कसं आहे ना कावेरीताई, त्यांचं अजून एकमेकांवर प्रेम आहे, पण असं जोडप्यांमध्ये काहीतरी थोडं थोडकं होतच ना, तसं काहीतरी झालं असेल. मग हे जे तुमचं थोडं आहे ते नेमकं थोडकं आहे का जास्त?